नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आमची भन्नाट ट्रिप म्हैसूर आणि उटीची। पहिला दिवस म्हैसूर। सकाळी आम्ही पोचलो म्हैसूरला। सकाळचा नाश्ता आणि जेवण झाल्यानंतर आमची पहिली भेट होती ती म्हणजे म्हैसूरचे प्राणी संग्रहालय, अर्थातच म्हैसूर झू। इथल्या प्राण्यांचं वैविध्य पाहून आम्ही अगदी थक्क झालो। सिंह, वाघ, हत्ती आणि रंगीबिरंगी पक्षी, सगळं काही अप्रतिम होतं। यानंतर आम्ही गेलो चामुंडा हिल्सवर, चामुंडा देवीच्या दर्शनाला। त्या डोंगरावरून दिसणारा म्हैसूर शहराचा नजारा एकदम स्वर्गीय होता। चामुंडेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आमचा दिवस धन्य झाला। दुसरा दिवस उटी। पुढच्या दिवशी आम्ही निघालो उटीकडे। सुरेख वळणदार घाट, थंड हवा आणि हिरवागार निसर्ग, प्रवासाच एक अनुभव होता। उटीमध्ये आम्ही सर्वप्रथम पाहिलं बोटॅनिकल गार्डन। रंगीबिरंगी फुलं, सुंदर लॉन्स आणि शांत वातावरण पाहून मन प्रसन्न झालं। त्या दिवशी आम्ही उटीमध्ये मुक्काम केला आणि ज्या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणी सगळ्यांनी धमाल मस्ती केली। तिसरा दिवस उटी आणि म्हैसूर। यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो कुनूर टी गार्डनला। डोंगर उतारावर पसरलेली चहाची शेती आणि त्यातून दरवळणारा चहाचा सुवास एकदम अविस्मरणीय। तिथले कॉस्ट्युम्स परिधान करून आमचे फोटो सेशन झाले। फोटो काढताना एक वेगळा अनुभव सर्वांना आला। उटी फिरून झाल्यानंतर पुन्हा आम्ही म्हैसूरच्या दिशेने निघालो। चौथा दिवस म्हैसूर पुन्हा एकदा। परतीच्या प्रवासात आम्ही पुन्हा म्हैसूरला थांबलो। सकाळी उठून आम्ही पोहोचलो म्हैसूर पॅलेस पाहण्यासाठी। तेथे आम्ही पाहिलं म्हैसूर पॅलेस। त्याची वास्तुकला आणि भव्यता पाहून डोळे दिपले। त्यानंतर श्री रंगपट्टणम मंदिरात दर्शन घेतलं। शेवटी संध्याकाळी पोहोचलो वृंदावन गार्डनमध्ये। लाईट्स आणि म्युझिकल फाउंटनचा शो पाहून ट्रिपचा शेवट एकदम परफेक्ट झाला। हा प्रवास खरंच सुंदर आठवणी देऊन गेला। जर तुम्ही दक्षिण भारतात फिरायचं ठरवत असाल तर म्हैसूर आणि उटी ही ठिकाणं नक्की भेटा। धन्यवाद।